आपण आलेलो आहोत स्टेट ऑफ युनिटी गुजरात. सुंदर असं वल्लभभाई पटेल यांचं स्टॅच्यू उभारण्यात आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे पायामध्ये आम्ही त्यांच्या ग्राउंड बेस जो त्यांचा पाया आहे त्याच्यामधून आतमध्ये एंट्री आहे जाण्यासाठी. एवढं सुंदर असं बनवलेलं आहे. काल मुंबईपासून लद्दाखला निघायची आमची रोड ट्रिप ठरलेली होती. तर पहिला स्पॉट हा स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात. वल्लभभाई पटेल यांचं मुखाचं स्टॅच्यू ठेवलेलं आहे. बघू शकता. एक्झिट होतोय. एक्झिट होताना हा स्टेट ऑफ युनिटी श्री वल्लभभाई पटेल यांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला. आमचे 4 पार्टनर, एक मी, एक दीपक, त्याचबरोबर अक्षय. 4 दीवारी एक छत और मैं. हाँ, 4 दीवारी एक छत और मैं अक्षय. अक्षय नंतर आमचा सचिन कुठे गेला? सचिन 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 इकडे आहे. 15 दिवस टेम्पोचा धंदा बंद करून लडाख फिरण्यासाठी निघालेला आहे. तर पहिला स्पॉट स्टेट ऑफ युनिटी. 182 मीटर हा पुतळा आहे. तुम्हाला मी बॅकनी दाखवतो. 182 मीटर हवेत तरंगतोय पूर्ण. जितका बघू तेवढी मान वरती उंच करावी लागते. तर्फे खूप सुंदर मूर्ती बनवली गेली आहे. लार्सन टू ब्रोनर आहे. हां, या देशाचे उद्योजक लार्सन अँड टुब्रो. 182 मीटर अशी मूर्ती उभारण्यात आली आहे गुजरातमध्ये. आदरणीय श्री नरेंद्र मोदी यांनी हा उपक्रम साधून 600 फूट झालं. 600 फूट या देशाला एक मोठा टुरिझम म्हणून नमूद केलेलं आहे. हे फक्त गुजरातमध्ये झालेलं आहे. नर्मदा डॅम गुजरातचा. हा आहे नर्मदा डॅम. या नर्मदा डॅमच्या भोवती हा स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे. 182 मीटर. सुंदर असा नजारा आहे. लद्दाख रोड ट्रिपची पहिला स्पॉट. 15 दिवसाची टूर आहे आमची. 15 दिवसाच्या टूरमध्ये पहिला स्पॉट गुजरात. श्री वल्लभभाई पटेल यांचं स्टॅच्यू बघण्यासाठी मुंबईहून गुजरातच्या दिशेने हा आहे नर्मदा डॅम. खूप विविध प्रकारचे आम्हाला स्पॉट्स भेटणार आहेत या पूर्ण 15 दिवसाच्या टूरमध्ये. आणि या टूर एन्जॉय करण्यासाठी आम्ही 4 निघालेलो आहोत लद्दाखच्या दिशेने. बघू शकता. मजा आली की नाही गुजरातला आलो? भरपूर मजा आली. भरपूर. दीपक मजा विचारू नका. काय काय आली गाडीमध्ये नुसते सुरू आहे. बहुत जल्द देखता ना. मैं नहीं देखता इधर
घ्यायला. अजून 1 तास आहे. 1 तास थांबलो. आता चल एक घंटा खाना खाते आपण. तो एक्सरसाइज आली स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात पहिला स्पॉट पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. उद्या नाही सॉरी आज रात्री आम्ही अमृतसरला निघणार आहे गोल्डन टेम्पल या ठिकाणी. म्हणजे आम्ही उद्या सकाळी नाही संध्याकाळी पोचूच. आज रात्री 10 वाजता गुजरात सोडायचं ठरवलेलं आम्ही चौघांनी. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अमृतसर हे दाखवणार आहे. चलो ओके टाटा बाय बाय. जय हिंद जय महाराष्ट्र. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. चलो बाय बाय. अमृतसर या ठिकाणी जायला खूप जबरदस्त.